शिवलीला अमृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जय शिवजी भजन परायण। सदा शिवलीला अमृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे। सूत मने शोणादिका प्रती, जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती। त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण। तो शंकराची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एका बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी। त्या करुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आधरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24। सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख शमुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक। सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी गेले जाणते शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाय विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित। प्रजादयाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तेची पे। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते लादीचे कामिनी। सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे। स्वतः सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षपी उदार पूर्ण। काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्र सैनानी प्रधानो, भूत करिता अनुष्ठान। दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजितीजी। राजपुत्र नाम सुधर्म, प्रजात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ते वैरागशीळ। लौकिक संगे दूर मंगळ, त्याची संगती नावडे तया। पंचवर्षी दोघे कुमर, लेविविती वस्त्रे अलंकार। गजमुक्ता माळा मनोहर, नाना प्रकारे लेविविती। तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीला अमृत। बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण। करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रभूषणे लेविती। ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिव दीक्षा। शिक्षा करीत बहुत, परितेन सांडिती आपले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला परशाशर। सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वेपायाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य वागती अपार, तेजेची पूर्व होते रजनीचर। ते पितृ कैवारे समग्र, जाळले सत्र करोनिया। जनमे जे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले। परशासराशी पोलीस तिने पार्थिले, मग वाचले रावणाधिक। विरंची सदर टावणी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। देवी पितृ कैवारी परशासरे, वादी जर्जर पै केले। ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागली दोन्ही थार्थ बोलिता आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज परशाशर, ज्याचा नातू हे शुक्र योगींद्र। तो भद्र सैन्याचा गुरु कुरु निर्धार, घरा आला जाणुनी। राव प्रधान सांगळे धावती, साष्टांगण मुनी घरासी आणती। षोडोपचारी पूजती, भाव चित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून। म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवांचे।
नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिया भोगावरी नाही बर नावडे राजविलास मात्र गज वाजण्याची समग्र आरूढ हवे आवेडेना पडे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखवले भद्रसेनेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शिशी तैसे तेजस्वी उमपा तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामेचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित यानी अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्न पर्यंत कराजस चंद्ररश्मीच प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजगरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्यांचे कौशल्य देखून सकळ नृप डोलवी ती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य ती घरा वेश्या असूनी प्रतिव्रता नेमली तो पुरुष तत्कथा त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्रह्मास्त्र हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणे जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांतरे एक भद्र सैना सावधान कुकुट मरकट पाहिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यांगारा तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकंट त्याच्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलेला अमृत पुराण श्रवण तेही एकी ते दोघी जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करती कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही गळतसे शिवभजन असो तिचे सत्व पाहवया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बेसली रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकळ त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचा वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण हेरे होऊनी आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कवन मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयासी ते मांडले सेवेची त्याने दिवलिंग काढले सूर्यप्रभेहून या गळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागरे म्हणे महानंदी लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळेत लागलाग्न जन दाहो लागले चहूपूर्ण एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरे उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकंठ तिथले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तगर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिवलिंग आहे की जतन
महानंदा घाबरे ऐकून वृक्षस्थळ घेत पडवून म्हणे दिवलंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग चित्र चरण चेताविला अंकाश पंथ जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुणाच्या अति लागवी मारंग जो भक्त जनाभंग उडी घालून सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करीत गृहदान महानंदेचे स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून पुढे निशंक घालतली सूर्यबिंब निघे उदाचळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयांची श्री नीलकंठ खडगा वाघधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टिते फरणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कुंदक जरित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदीचे झेलो निधरित हृदय कमली परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बेसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बेसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिव्याधी श्रुतांत तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी केची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेतेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेते श्रुत रुची वणे अपारे सुरभीची अभूत किल्लारे चिंतामणीचे धवलागरे भक्ता कारणे निर्मिली जेते बोलस न बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली एकता परम सुरस वर्षाशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकंठ पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाही बुद्धी चर्चून त्यांची पूर्व पुण्यले करून सुधर्म तारक बजिले एपडे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावली बहुतास उद्धारतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करीती नवस एवढाची पुत्रा मास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे भाऊ तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे हे सत्य बोलले न देख परी तुम्हासे कथा वाटेल दुःख हे सभास कळिक दुःख आवरणावी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन नात्री अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहुण विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोला वया न करावं अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावली या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला मत्या सहित या स्थानी दुःखाग्नीत गेले आहुळणी अंतपुरी सकळ कामिनी अकांत कृती आक्रोशे करोनिया अहंकार वृक्षस्थळ पिटी उपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नूप श्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हती मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्मा म्हणूनिया ते दोन्ही माया सत्य ते दोन्ही झाले महत्तम मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छा करुनिया तत्वांचे निर्मिला पितवसन रजांचे सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थित्य करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुण 4 वेद उपदिशिरे चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान तो भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्रध्याय शिवरूप म्हणून
श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्र ध्याये गती पडती, त्यांच्या दर्शनाची उद्धरती, मग कमलोद्धव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मंग संप्रदाय ऋषीपासून पुतली आला अध्याय जाण, थोर जपत ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याची निदर्शन तीर्थ पावण, स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती. जपत पशिवार्चन याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडणी यम किंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्त कृत्याने मेली दारुण, तिने कृतकवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवदेश, तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवदेशी जे पापमती, ते अल्पायुष्य होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्या लागुण, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाके घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, या करता भद्रसेन उधारी, अयुत रुद्रावर्तन करी. शिवावरी अभिषेक धाराधरी, मृत्युदुरी होय साच, अथवा शतकट स्थापून, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उदय का अभिमंत्रुण, अभिष्ट चिंतन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, शोणी पाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढ चरण, सनद होऊनी बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू वय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून, हाताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले परदारा आणि परधन, ज्याची वमनाहुन नीच पूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्टपती ग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालून देती मित्रार्थ, किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्त्रगट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वदुर्णीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समयेता धरणीस, बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपणात, गुरुत देत नाभकारा. रुद्रंदक शिंपुना, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले त्याची सांगतो. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादी रांगासारखे. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. तेजे तेसे कंबस्ती, दिगंतम सहारती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडिले तोडून बंधन. त्या काळा पुरुषाशी धरून, करती ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे कथा उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंद्राश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मंग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जतात वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गर्जे उग्यात थोर. मुख्यद्यांची महासुसंवर, मृदंग वाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगभुंगे कहाळ थोर, सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भैरी,
नादन मायेन बोधरी असो चंद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडसण्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुतके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून चांदिटी ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुर्णी की श्वेत पल्ले मुडाणी रमणलिंग अर्जिचे की देवासी सापडे चिंतामणी की शुदिता पडे स्थिराब्दे दाहुणी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदना अवतान पदिकया दुरयदय रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करताळामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडुनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे टाळिला शक्राधिका तो नारद देखून तेचे क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघ्याग्नी दक्षिण गारपत्या अवहनी उभे ठाकले देखता परशारादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसैन दाहुणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यकंद दिव्य सुमणी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव बा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिदृष्ट दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखले सांग पूर्व नारद म्हणे मार्गे शिव दूत चौगे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठिविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो होतीसी भद्रसे नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा नित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुने कृतांत कर जोडून आस्थवन करीत हे अर्पणा दवही मन गजामात अपराधन कळत घडला ऐसे नारद सांगतात ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे शतरुद्र करीती निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येतीच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरिती बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपज्ञ धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसैन ख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदुनी नेती शोपदा दशशत कपिला दान ऐकता पडता गडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या यव महापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता अध्याय त्रिकाळ वाचिता
गंडांतरे दूर होती। यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष। आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे। मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी। मग प्रधाना समवेग राव जाणा जाता झाला तपोवना। शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला। विमानी बेसुनी तरित राव प्रधान नेले मिरवित। विधी लोकी वैकुंठ वास बहुत स्वयच्छ करुणी राहिले। शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन। हा 11वा अध्याय जाणव स्वरूप एकादश रुद्राचे। हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्र समाधान। की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छले फळ देणार। मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी गृह पिढा विघ्न। पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही। येते जो मागील विश्वास तो होईल अल्पायुष्य तामस। हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा। त्यासी प्रसोनी वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता। त्यासी संभोषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या गृहासी न आणावे। आपण त्यांच्या सदनासी न जावे ते जावे जीवे भावे। जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष। ते जे मूर्ख बेसती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस। संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित। अखंड पहावे शिवलीला अमृत हे नगडे तरी त्वरित। हा अध्याय तरी वाचावा। या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य। त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल। अपर्णा हृदयांज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद। जो जगदानंद मूळ कंद अभंगना विटे कालत्रयी। शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड। परिस्तोत सज्जन अखंड एकादशोध्याय गोडहा। इति एकादशोध्याय समाप्तम। श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु। ओम नमः शिवाय। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।